जे जवान जे किसान मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आलेलो आपण फवारण्यासाठी तर बघू शकता इकडे आपण प्रोफेक्स सिटी आणली. तर चला मग आपण फवारून घेऊ. तर मित्रांनो, इंनाच्या फवारणीचं कारण काय माहिती आहे का, की इंनाच्या फवारणीनं पाणी कमी लागतं आणि कापूस चांगला फवारणी होतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि एक गोष्ट मित्रांनो, की इंनाच्या फवारणीनं पाठीवर वजन होत नाही आणि ताटत पण नाही. फॅनची हवा असते त्याच्यामुळं असं जास्त वजन होत नाही माणसाच्या पाठीला आणि खांद्याला पण त्रास होत नाही माणसाला घेण्यासाठी पाठीवर. तर त्याच्यामुळे इंनाचा फवारा सोयीस्कर राहतो. तर फवारणी पण एकदम बेस्टच होती. तर हवा जास्त असते त्याच्यामुळं फवारणी जास्त होते चांगली आणि किडीला खूप असं आतमध्ये जाऊन पाणी बसतं आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला मित्रांनो, आता निघालो कोट्याकडे जेवण करण्यासाठी. दुपार झालेली आणि आपली फवारणी पण झालेली एक तुकडं. तर चला. तर मित्रांनो, काय आता थोडंसं 5-6 घागरी आणल्या एक तुकडं, कारण एका दिवसात पुन्हा बाकीचं पण होत नाही. त्याच्यामुळे मला आज थोडंसं खाणं उद्याच्याला बाकी जाणं. तर मित्रांनो, आज यावेळेस आता आम्ही प्रोफेक्स आणि ओलालाची लिक्विड आहे ते 2 औषधं आणलीत आणि अँट्राकॉलची पावडर हे पहिलीच आहे. तर मित्रांनो, ओलालाचं लिक्विड आणि प्रोफेक्स हे 40-40 मिली आम्ही टाकलेलं आहे. तर मित्रांनो, यावेळेस काय केलं म्हणलं, आता ओलालाचं आपण लिक्विड आणू आणि प्रोफेक्स आणू. कारण काय झालं तर माहिती आहे का, गेल्या बारीस आपण ओलाला बुटळ्यासारखा असतो ते आणला होता. तर त्यानं काहीच फरक पडलेला नाही. त्याच्यामुळे आपण लिक्विडमधलं यावेळेस ओलाला आणलं आणि त्याच्याबरोबर अँट्राकॉल आणि आपलं प्रोफेक्स. कारण प्रोफेक्स गेल्या वेळेस एका टुकड्याला टाकलं होतं आपण ओलाला सोबत, ते बुटळीसारखं होतं गेल्या वेळेस ते. तर गेल्या वेळेस लिक्विडमध्ये नव्हतं, ह्या वेळेस लिक्विडमध्ये आणलं. तर त्या तुकड्याला काय झालं, प्रोफेक्समुळं भरपूर असा फायदा झाला. त्या तुकड्यामध्ये इगिन नाही काही नाही आणि त्या तुकड्यातले आपले सर्व जे कापसाविषयी जे व्हिडिओ ते त्याच तुकड्यातली जे गवत झालेले जास्त कापसामध्ये ते शेतकऱ्याचे केले गवताने हाल असे टायटल आहे. तर ते व्हिडिओ सर्व त्याच्यातले. तर मित्रांनो, त्या कापसाला एकदम टाईट आहे. त्याच्यामुळे यावेळेस म्हणलं आता आपण प्रोफेक्सच हाणायचं. त्याच्यामुळं प्रोफेक्स आणलं आपण. तर हाणलं या 5-6 गावी. बाकीचं म्हणलं आता उद्याच्याला हाणता येईल, कारण एका दिवशी सर्व काय होत नाही. तर त्याच्यामुळं आता उद्या होतं आहे यारवाळी. तर म्हणलं थोडंसं गवत कापावं, त्यासाठी आलं इकडं गवत कापायला. तर तिकडे विहिरीच्या कडेने राहिलेले गवत इकडलं कापलं आहे भरपूर. तर तिकडलं घ्यायचं गवत कापून. तर इकडं आपली सोयाबीन आहे बघा. तर त्या दिवशी फवारली तर थोडाफार प्रमाणामध्ये फरक पडलेला आहे. तर ही पानं पहिलीच खाल्लेली आहेत. तर बघू शकता कशी आली आपली सोयाबीन, कमेंट करा. आणि बघा मित्रांनो, मी तुम्हाला मध्ये शिरून दाखवतो किती आली आपली सोयाबीन. बघू शकता आपल्या कमराबरोबर आहे, बघू शकता इकडं आहे का. तर कमरा इतकाली सोयाबीन आलेली मित्रांनो, भरपूर वाढली. तिकडं तर भरपूर वाढलेली आणि ती खाल्ली सुद्धा भरपूर वाढलेली. कमरा इतकाली सर्व सोयाबीन आहे आपली. तर पाऊस काळ जास्त त्याच्यामुळं गवतसुद्धा बघा कितकाली आलीत. सोयाबीनच्या वरी किती गेले गवत. तर त्याला घेऊ गवत कापून. तर बघा मित्रांनो, आपला बारा कापून झाले. इथूनची बार इथवर कापलं गवत. तर इतक्यात झालं एक बारा. तर चला आता जाऊ कोठ्याकडे घेऊन बारा जनावराला टाकू आणि जेवण करू दुपारचं. तर मित्रांनो बघा, आता जनावराला टाकले इकडं मस्तपैकी. आता जेवण करायचं आणि आराम करायचा. त्याला घेऊ जेवण करून. तर बघा इकडं चपात्या, हे वरण, मस्तपैकी आता जेवण करायचं. दुपार झालेली आणि तुम्ही पण जेवा दुपार झाली असेल तर. जेवण झालं मित्रांनो, आता बसलो इथं लिंबाच्या सावलीला. तर इकडं बैल बी आपली. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जे जवान जे किसान.